नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सुषमा आर्ट अँड क्रिएशनमध्ये. आज आपण एक सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन बघणार आहोत. तर हे बघा, 6 इंचाचं मी शोल्डर घेतलं आहे. पाठीमागचा गळा 10चा आहे यांचा, आणि त्यांना तयार शोल्डर पट्टी 2.5 पाहिजे म्हणून मी 3.5 इंच ठेवलं. खालच्या साईडला 2.5 इंच घेतलं आणि असा एक चौकोन आखून घेतला. आणि इथं एक मटका आकाराचा गळा असा आखून घेतला मी. आणि 42 साईजचा मापाचा ब्लाऊज होता, तर मी असा कट करून गेला. आता ह्याला मला पॅच द्यायचा आहे मग ह्यामध्ये, तर मी इथून असा पाकळीसारखा एक आकार देऊन घेतला. तर हा मी कट करून घेते. आणि आता यांना डिझाईनचाच गळा शिवायचा होता, त्यांचं फंक्शन होतं. आणि साडीमधलं कापड तर काही शिल्लक नव्हतं, तर हे माझ्याकडे शिल्लक कापड होतं, त्याच्या थोडंसं मिळतं जुळतं होतं, तर मी त्याचा पॅच करायचं ठरवलं. आणि हे बघा, मी या प्रकारे बिना बुकरमचा आपण कसा गळा ड्रॉ करू शकतो आणि कसं आपण शिवू शकतो ते दाखवण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. आता हे आपण असं 1.5 इंच शेजारी त्याच्या वाढवलेलं आहे. तर या पद्धतीने आपण 1.5 इंच वाढवून घेतलं आहे पूर्ण बाजूने. आणि या पद्धतीने मी असं आखून घेऊन ते कट करून घेतलं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी गळा तयार झाला आहे. अजिबात त्याला कुठल्या पट्ट्या काढायची गरज पडली नाही आणि काही नाही. पेपर पेस्टिंग करायची गरज नाही, काही नाही. आता हे बघा, ही मी सरळ बाजू आतल्या साईडला घेतली आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवून घेतलं आहे. अगदी सिंपल साईजनी मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे. आता मी हे गळ्याच्या साईडने पूर्ण स्टिच करून घेणार आणि खालच्या बाजूने एक स्टिच मारून घेणार आहे. तर तुम्हाला जर डायरेक्ट मारता येत नसेल तर तुम्ही असे या प्रकारे सर्व अशा पिना आणायच्या आणि पिना लावून घ्यायच्या सरळ. ह्या पिना खूप उपयोगी पडतात आपल्याला. ह्या पिना आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे. आता मला एक सवय होऊन गेली, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं लावून घेतले की तुम्ही पण असं लावा, म्हणजे काय होईल, तुम्हाला जास्त शिवताना त्रास होणार नाही, कापड हलणार नाही, काही नाही. तर मी आहे असा गळा व्यवस्थित असा शिवून घेतला आहे व्यवस्थित. तुम्हाला जर माझी ही शिकवण्याची पद्धत आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हालाही असे सुंदर सुंदर ब्लाऊज शिवता येतील. तर हे मी असा ब्लाऊजचा गळा कट करून घेतला आहे आणि त्याला असे बारके बारके नॉचेस लावून घेतलेले आहेत. यामुळे आपल्याला गळा पलटी केल्यानंतर असा कुठेही उचलल्यासारखा दिसत नाही. आणि या पद्धतीने असं आपण असं सरळ करून घेतलं आहे. या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज लवकर शिवून होतो, अगदी आपला वेळ वाचतो. आता ह्या खालच्या साईडने मी अशी एक दाब शिलाई मारून घेते, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. तुम्ही अशा छोट्या छोट्या टिप्स नेहमी फॉलो करत जा, त्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये खूप छान फिनिशिंग यायला सुरुवात होईल. या अशा टिप व्यवस्थित करत करत नख मारत आपण ती अशी टिप मारून घेते. आणि आपण गळ्याच्या कडेनेही अशीच टिप मारून घेणार आहे, त्यामुळे आपला गळा सेट होऊन जाईल एकदम व्यवस्थित. तुम्ही 5 नंबरची टिप मारली तरीही चालेल. तर या पद्धतीने मी असा पूर्ण गळा असा स्टिच करून घेतला. या पद्धतीने बघा किती सुंदर गळ्याचा आकार आला. आता
तर ह्या मी चारही बाजूनी हे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं व्यवस्थित जोडून घेते, म्हणजे ते हलणार नाही अजिबात. आणि ही ऑर्गेन्झा साडीवरचा ब्लाऊज होता, त्याच्यामुळे तो खूप असा हे होत होता. तर ह्याला मी टक्स मारून घेते. ही माझी टक्स मारण्याची पद्धत आहे. मी अगदी पटकेने असा टक्स मारून घेते, मोजत वगैरे बसत नाही जास्त. आता आपल्याला जो पॅच द्यायचा आहे तो घेतला आहे मी आता पॅच. आता हे आपण जे मेन घेतलं होतं कापड ते काढून टाकले मी, आणि अशी 1/2 इंचाची आतल्या सरळ साईडला मी ती अशी पलटी टिप मारून घेतलेली आहे अशी. त्यामुळे आपल्याला पाठीमागच्या साईडला सुद्धा असं कापड बाहेर आल्यासारखं वाटणार नाही, ते आतमध्ये जाईल. आता तर या पद्धतीने मी असं आतल्या साईडला 1/2 इंच किंवा त्याला टिप मारून घेते. आणि आतल्या त्या गळ्याला पूर्ण अशी मी गोल्डन कलरची गोट मारून घेतला. तर या पद्धतीने मी असा गोट मारून घेते त्याला. जसा आपला आकार आपण दिलेला आहे त्या पद्धतीने मी ती गोटपट्टी व्यवस्थित त्याला लावून घेतली. तर यालाही आपल्याला असं नॉचेस देऊन घ्यायचे. आणि आतल्या साईडला अशी 1/2 इंच पट्टी दुमडून एक टिप मारून घ्यायची. यामुळे काय होतं, आपला गोट अगदी मस्त येतो. तर या पद्धतीने आणि या पद्धतीने असा पलटी करायचा. ते बघा असा, जसं तुम्हाला जेवढा जाड थोडा पातळ हवा असेल तसाही घेऊ शकता. मला हा एवढा बरा वाटला म्हणून मी हा असा एवढा जाडसर ठेवलेला आहे. तुमच्याबरोबर मी अशा सुंदर सुंदर ब्लाऊजच्या डिझाईनसुद्धा शेअर करणार आहे इथून पुढे. तर या बघा या पद्धतीने आता आपला आहे असा हा गळा, हा असा ठेवून असा मी लावून घेतला. हे बघा, ते मी अशी टिप मारून घेतली आहे. हा पॅच आपला जोडून तयार झालेला आहे. आता हे बघा मी नॉट्स बनवल्यात, आणि मी अशी मला सिल्वर कलरची लेसच मिळाली नाही त्या कलरमध्ये थोडीशी, पण मी क्लायंटला दाखवली की ही चालेल का, तर ती म्हणली चालेल, म्हणून मी अशी फुलांची लेस आणली. तुम्ही कुठलीही लेस तुम्हाला आवडेल ती लावू शकता. तर मी ही अशी लेस आणि नॉट लगेच त्याला जॉईंट करून घेतली. ती 15 ते 20 मिनटातच माझा हा ब्लाऊज शिवून अगदी रेडी झाला. आपला पॅच देऊन तयार झालेला आहे. जास्त वेळ नाही लागतात, अगदी झटपट ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे आपली. तर तुम्हाला ही अशी पटकेने ब्लाऊजची डिझाईन तयार करता यावी म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.